आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या ना मॅडम. स्वानंदी, स्वानंदी मॅडम तुम्ही हे काय असं कोणी झोपून राहतं का? आणि मणी म्हणत होता तू काही खात नाहीयेस म्हणून. असं कसं चालेल स्वानंदी? तू काळजी करू नको, आता मी आले ना सगळं नीट होईल. तुम्ही कशाला त्रास करून घेतला? त्रास? मुलगी त्रासात असताना कुठली आई शांत राहील? एक मिनिट, आता हे सगळं विसरून जा. आता सगळ्यात आधी तू काहीतरी खाऊन घे. सूप, हा थोडीशी ताकद येईल तुला. आणतो आणतो. खूप त्रास होतोय का? नाही मॅडम, मी ठीक आहे. स्वानंदी, तू आणि तुझा हा शोषिक स्वभाव. कसं स्वानंदी? आठवत आहे ना, हॉस्टेलमध्ये रात्रभर तापाने तळमळत होतीस, पण शेजारी झोपलेल्या फातिमा आणि जेसीला तू उठवलं सुद्धा नाहीस. मला त्रास होईल म्हणून तू मला सुद्धा उठवलं नाहीस. कसं स्वानंदी? या स्वार्थी जगात इतका चांगुलपणा नाही बरा. मग एखाद दिवशी तो चांगुलपणा आपल्या अंगाशी येतो. मॅडम चल थोडस सूप पिऊन घे. मॅडम मला अजिबात भूक नाहीये, काहीच खायची इच्छा नाही होत आहे. मी तुला विचारत नाहीये, तुला सांगतेय हे सूप तुला प्यायचंय. आणि तुझ्यासाठी नाही, माझ्या नातवासाठी. कळलं? मॅडम स्वानंदी, आई म्हणतेस ना मला, मग माझं एवढंही ऐकणार नाहीस? चल उठ 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 उठ. चल पटकन. अहो सावकाश सावकाश. खूप दुखतंय का? काय झालंय सगळं? कशाने झालंय हे? जे झालंय ते मॅडमना कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. त्यांना काही कळता कामा नये. काही नाही मॅडम, रॅशेस आल्यात.